कसे सगळे ठीक आहेत ना? मी सँडी मोरे, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला तुम्हाला माहितीच पडला असेल. चाललो आपण हैदराबादला. तर घरातनं रेडी वगैरे होऊन पॅकिंग वगैरे करून निघालो आहे मी. पहिला जोगेश्वरीला जाणार, कारण की जोगेश्वरीला आपली बस लागलेली आहे. नेहमीप्रमाणे आपल्या तिकडे आपला टेम्पो लागतो, तिकडे आपली बस लागलेली आहे. तर मी निघालो आहे. पप्प्या चाललेला जोगेश्वरीला. त्यांनी फोन केला तर त्याच्यासोबतच चाललो आहे. पप्प्या आहे सोबत. साईलची गाडी तिकडे सोडायची आहे जोगेश्वरीला, म्हणून तो पण तिकडेच येतोय. तर आजचा ब्लॉग आपला खूप मस्त होणार आहे. लास्टपर्यंत ब्लॉग बघा. तर चला जाऊया पहिला आपल्या जोगेश्वरीला. तिकडे आपली बस लागली, सगळी पोरं आपली आले. आणि आजची आपली टीम पण छोटीच आहे, 15 जणांची टीम आहे, जास्त जणांची नाही, कारण की आपलं साऊंडचं काम आहे तिकडे ट्रॉलीवर, म्हणून आपण 15 जणच चाललो. तर बघूया कोण कोण आहे तिकडे. ओके, तर पोचलोय जोगेश्वरीला. तिकडे आपला टेम्पो लागतो, तिकडे आलो. आपला टेम्पो आहे, बाकी पाठी पोर आहेत. बस अजून आली नाही. जसं बस येईल तसं आपल्याला बसवरती सामान लोड करायचं आहे. तोपर्यंत टेम्पोमधलं जेवढं सामान आहे ते सगळं काढायचं आहे, आपल्याला हैदराबादला न्यायचं आहे. आणि बाकीची आपली पोरं आलेत, दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे. साहिल, बाबू पण येतो ना, पप्पा नाही येत आहे, सोहम येतो आहे, रुपेश, डायरेक्ट अंबरनाथला सिमोन, सिमटू. काय साऊंड आपल्याला तर ह्या विषयाचा दोन्ही बसून घ्या, हे प्रॉब्लेम असतो. आणि याला VRL ची तिकीट काढलेली आहे. विजय आनंद येणार होता पण कॅन्सल झालं का? तो पोरगा याची व्हिडिओ व्हायरल झाले काल. हा, याची व्हिडिओ बघायची का तुम्हाला? दाखव का? जायला आहे. सामान वगैरे आपला लोड करून झालं आहे बसवरती. आता आम्ही चाललो नाश्ता करायला, कारण की मी पण दुपारी काही जेवलो नव्हतं ना. बघा काहीतरी भेटेल नाश्ता करायला, तर आपण खाऊन घेऊ. आणि थोड्या टायमात मग आपली बस पण निघणार आहे हैदराबादला जायला. काय आलं भावेश? काय बोल? तिकट पाहिजे? तिकट झालं भरपूर झालं. अरे तो बोलत आला चटणी टाक, दूर निघतोय. नाश्ता करून झाला, चायनीज बेल खाल्ली आणि गोला घेतलाय. गोला मला भाव्या घेऊन आलाय आणि आता निघतोय. कदाचित आकाश वगैरे रस्त्यात भेटणार आहेत आणि बाकीचे तर इकडे आले. थँक्यू. घे तुला. चला चला आतमध्ये चला. गणपती बाप्पा, जोगेश्वरी माते की जय. बस मध्ये आणि आता सगळे निघालोय जायला. फक्त सगळे बसले, फक्त आकाश राहिला, त्याला मधून पिकअप करायचं. चालू आपला हैदराबादचा प्रवास. कोण आहे योग्या? अजून पुण्याला पण नाही पोचलोय आणि थंडी एवढी वाजते ना, आणि पुढे पण थंडी आहे की नाही काय माहिती नाही. अगर असली तर वाटत लागणार, कारण की काहीच कपडे वगैरे घेतले नाही थंडीचे. तर नॉर्मली जे आपले टी शर्ट असतात, 1-2 टी शर्ट एक्स्ट्रा घेतले आणि शॉर्ट्स घेतले आणि जीन्स घेतले 2, कारण की आता 2 दिवस बसमध्येच काढायचे आहेत. आणि आजचा जो ट्रॅव्हल आहे ना, कमसे कम 15 तासाचा ट्रॅव्हल आहे. 15 तास बसमध्ये बसायचे. बघूया आता कसा होतो ट्रॅव्हल, काय माहिती. तर असं काय भेटणार नाही, कारण की थोडं झोपणार. मग रात्रीचं तुम्हाला बाहेरचं काय दाखवून नाही शकत, सगळं अंधार असतो. मग आता डिझेल भरतायत, डिझेल भरून झालं की मग आम्ही निघणार. तिथे जाणार, जेवायला थांबणार. मग जेवून झाल्यानंतर मग कंटिन्यू करणार ट्रॅव्हल. बघूया कसा होतो प्रवास आपला. A few moments later. तर पुण्याला थांबलोय जेवायला निसर्ग हॉटेलमध्ये. सगळे आपली पोरं गेले आतमध्ये, पण चाललं आता पाठवून. तर आपली पोरं सगळी बसले जेवायला. ऑर्डर केलं, जेवण अजून आलं नाही. काय ऑर्डर केलं?
माहिती आहे थालीमध्येच जेवणार, पण ऑर्डर काय केलंय? व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज दोन. खाणारे सारखे नॉन व्हेज कोण आहे व्हेजवाले? त्यांच्या घरी पप्पा बसले ते मला व्हेज. अच्छा रुपेश पण व्हेज मग? अथर्व काय व्हेज का नॉन व्हेज? हा अच्छा तुझ्या घरी गणपती आहे ना? गेले हां ठीक आहे बरं झालं गेले गणपती आपण. हा योग्या बसल्या माझं बाजूला सिमोन आणि आपले दादा आहेत नवीन आणि आपले पार्टनर सँडी दादा सेकंड सँडी सिम टू सँडी. आमच्याकडे सगळे डबल डबल नावाची असतात. सिमोन योग्या सिम टू योग्या साहिल पण 2 आहेत रोहित पण 2 आहे. रोहित खूप आहेत. कोण? रोहित भरपूर आहेत. हा 2 लाले आहेत. लाल्या पण 2 झाले आमच्याकडे. काय एक आहे का हे कोण ना कोण आहेत? हा भाव्या पण 2 आहे. मोजम एक आहे. सचिन एक आहे. सचिन पण 2 आहे. आकाश पण 2 आहे. तसं माझ्या जोडीला सँडी दादा पण आता भेटलाय 2. रुपेश दादा पण एक आहे. रुपेश भाई 1 मॅन शो. तर जेवण आलेलं आहे. चिकन थाली मागवलं आहे. चिकन थालीमध्ये काय आहे? सुकं चिकन आहे, रोटी आहे, हे रस्सा आहे आणि बॉईल अंड्यामध्ये काय ते ग्रेव्ही आयटम आणि दुसरी ग्रेव्ही आयटम आणि राईस. चला जेवून घेऊया. तर मस्त जेवून झालं आहे आणि आता परत चालू करतो आपला प्रवास. चालल्या बसमध्ये बसतोय आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो सकाळी. तर आता झोपतोय. चला बाय बाय गुड नाईट. तर फायनली पोचलो आहे हैदराबादला. तिकडे आपल्याला वाजवायचं आपल्या लोकेशनवर. आता वाजले दुपारचे 2 बरोबर 2 वाजता आम्ही पोचलो. काल संध्याकाळी 7 वाजता निघालेलो. आता 2 वाजता पोचलो आहे. बरं वाटतं. पैसा आला का? मजा आया बोला. मजा भी आया और जरा मजा भी आया. खूप मोठी रनिंग वाजवली. आता उतरलोय. आता पॅकअप होईल ना? चाललो घरी माझी गाडी. हा का? बाजू नाही चाललो नाही. अरे चावी पण आहे. जा मग. ते काय लिहिलंय खालती काय लिहिलंय? अपोलो कॉमर्स खाली पण तेच लिहिलंय ना. तुला कसं माहिती तेच लिहिलंय म्हणून? कारण वरती ते लिहिलंय. जेजे नगर आमच्या इकडे जेबी नगर. फ्रेश वगैरे व्हायला जायचं आहे. फ्रेश झाल्यानंतर मग आपण सामान वगैरे काढणार. ट्रॉली पण आले आपली. तिकडे जनरेटर आहे त्याच्या पाठी ट्रॉली आहे दिसते. अजून ट्रस्ट लावतात आताशी टाईम आहे अजून. बघा पहिला फ्रेश होऊया. इकडे इकडे मोठा हो जरा. आता ते वाचून दाखव काय लिहिले ते काय लिहिले वाचून दाखव. इकडे इथे नाही इथे नाही इथे नाही इथे इथेच बघ. आता बफरिंग मध्ये मी नंतर हा वाच ना. इथे लिहिलंय OS सचिन बोल तू. OS अभ्यास करून यायचा ना. अभ्यास करून यायचा ना. आज सॅटर्डे आहे. अरे संडे आहे. संडे संडे आज. कसा संडे आहे? अरे संडे बोलतो तर असू दे ना. ब्लॉग तर मंडीला जाणार आहे. रिलायन्स. हा आलो हॉटेलमध्ये फ्रेश व्हायला. त्या लोकांनी आपल्याला हॉटेल बुक करून दिलं आहे. तिकडे हॉटेलमध्ये आम्ही फ्रेश व्हायला आलो आहे. 2 तासच आहे जास्त नाही. आम्हाला पटापट फ्रेश वगैरे होणार आणि नंतर जायचं आपल्याला तिकडे सेटअप करायला. इच्छा होणार का रूममधनं बाहेर निघायची? होणार काम करायचं. काय करायचं? राघव वगैरे सगळ्यांचं रोहित साहिल सगळ्यांची चेकिंग करताय. माझी झाली. मोजमची चेकिंग झाली. चेकिंग झाली. मी बॉम्ब बिम काय आणलं नाही. चेकिंग मी फक्त आंघोळ करायला चाललोय वरती.
जाऊया आता वरती मस्त फ्रेश होया. चावी भेटली आपल्या रूमची. आता माझ्या रूममध्ये कोण आहे, मी आहे, सिमन योग आहे आणि भाव्या आहे. आमच्या रूमचा नंबर आहे 209. ओपन आहे तो कोण काय देख पहिले. अरे ओपनच आहे. A few moments later. तर मस्त रेडी वगैरे झालं, फ्रेश झालं, आंघोळ वगैरे केली मस्त. आणि आता चाललं आम्ही लोकेशनवर जिकडे आपल्याला सेटअप वगैरे लावायचं तिकडे पहिला जाणार, जेवणार. आता वाजलेत किती वाजले रे, 4 वाजलेत. आता जाऊन आम्ही जेवणार वगैरे, मग सेटअप वगैरे करायला गेणार. बॅलेन्सिंग पण करायची आहे. चला चला खाली चला. खाली चला. कोण राही काय रूम मध्ये, कोण आहे तुमच्या? चले बाय. आरा नाही क्या सगळे रेडी झालेत आणि आता आम्ही चाललोय आपल्या लोकेशनवर. 2 माळे उतरायचे आणि लिफ्टसाठी थांबलाय. एवढे नाटकी. चावी निघाली का? हा निकाल केलेले. चला बाकीचे तर गेलेत खाली. आजचा शो आपला ना 6 तास आहे. 6 किंवा 7 वाजता चालू होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. आणि मग वाजवून झाल्यानंतर परत निघायचं आपल्याला दुसऱ्या शोसाठी. कुठे? अंबरनाथला जायचं आहे. आम्ही लोकेशनवर नाही गेलो. आम्ही लोकेशनवर नाही गेलो, डायरेक्ट आलो जेवायला. ते साई बालाजी हॉटेल आहे तिकडे आलो जेवायला. पहिला जेवणार आणि नंतर मग जाणार सेटअप करायला. तिकडे जाऊन आपल्याला बॅलेन्सिंग वगैरे करायची आहे. थोडं फास्ट करायचं आहे कारण की टाईम पण भरपूर झाला आहे. रोहित 6ला चालू करायचं. वाजले किती? पावणे 5 वाजले. आमच्या टेबलवर कोण आहे? रोहित आहे, बाजूला सिमन आहे, इकडे अत्तर्व आहे, भाव्या आणि सचिन. जेवून घेऊया. जेवण घेतलं मस्त. पनीरची भाजी आहे, रोटी आहे, राईस यायचा बाकी आहे. जेवण घेतो. टेस्टी आहे. आज थोडं जास्तच जेवलो. जास्त जेवलं खरं, जास्त झालं जेवण. जेवण मस्त होतं, एकदम टेस्टी होतं म्हणून थोडं जास्त गेलं जेवण. आलं आपल्या लोकेशनवर आणि आजचा सेटअप एवढा भारी आहे ना, बघा. फक्त लाईटी पूर्ण जगमग आहे आज पूर्ण. शार्प्या बघा, अजून तर LED लावायचे बाकीच आहेत. आणि इथे साऊंड आहे, इकडे साऊंड आहे, तिकडे साऊंड आहे. आधीच आपल्याला गुजरातला जसं सेटअप लावलेला ना तसा सेटअप लावायचा साबरला तोंड करून. बघा आज मजा येईल कारण की लाईटी एवढी आहेत ना, खरं बघूनच पागल झालो आहे मी स्वतः. आणि अजून तर बाकीच आहे काम, अजून काम बाकी आहे आपलं. आम्ही पण आता स्टँड वगैरे काढून घेतो. स्टँड वगैरे काढून घेऊन आपला सेटअप थोडा स्टँड वगैरे लावून घेतो म्हणजे मग नंतर आपण बॅलेन्सिंग करायला पण फ्री होऊन जाणार. आज जेवढं बाहेरून सेटअप जेवढा चांगला वाटेल ना तेवढंच आम्हाला गरम पण होणार आहे कारण की ये बाबा कारण की आहे ना बघा डोक्यावरती जेवढे शार्पी आहेत आणि इथे पण शार्पी आहे. स्क्रीन आहे, ह्याची हीट वेगळी मारणार आहे, शार्पीची हीट वेगळी मारणार. परत वरतून LED पण आहेत. आज तो फुल गरम होणार आहे, गरम म्हणजे गरम. पण आजचं सेटअप खूप मस्त होणार आहे. तुम्ही बघा आता लास्टपर्यंत एवढ्या. हा हे खरी गोष्ट बोललात. पण नाही आणि लाईटवर पण नाही म्हणजे कदाचित इथे पाऊस पडत नसेल, सांगता नाही पडलं तर काय. हा ते पण एक आहे, मेंटॅलिटी वेगळी असेल काय. हा ते पण आहे.
आता इथपर्यंत ब्लॉग बघितला तर अजून पुढपर्यंत पण बघा, कारण की आपला सगळ्यांचे ब्लॉग बघा लास्टपर्यंत फुल दगडी ब्लॉग बनणार. माझा ब्लॉग चालू आहे, आकाशचा आहे, मोजमचा आहे आणि सचिन सुद्धा ब्लॉग करतोय. आज 4 जणांचे आमचे ब्लॉग येणार आहेत, वेगवेगळे असणार. चौघांचे ब्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला. आणि आता एवढे तुम्हाला बोललो, एवढे बघितलं, अजून पुढपर्यंत बघा, तुम्हाला पुढचा सेटअप पण बघायला भेटेल. आजचा सेटअप आहे ना आपला 4 टॉम आणि 2 कॉन्सेट बेस असणार. आणि आज मी पण टॉमवरच आहे, आणि एक पॅड आहे. मी आकाश, मोजम आणि रोहित आम्ही 4 जण टॉमवर आहेत आणि रुपेश पॅडवर आहे आज. आणि रोहित आपला ताशावरती 1 तासा लावणार आहे, त्याला माईक देणार आहे आज आपण. आपला आजचा सेटअप असा होता. स्टँड वगैरे लावून घेतो पहिला फटाफट. तुमचं पण काम चाललं ना, थोडं अडचण होते, पण आपण पण आता काम करून आपण फ्री झालो पाहिजे ना. आपण आपलं काम करूया पहिला, स्टँड वगैरे लावून घेऊया. आपला सेटअप लावून पूर्ण रेडी झालो आहे आपण. फक्त साऊंड बॅलेन्सिंग करायला थांबलो आहे. साऊंड बॅलेन्सिंग पण चालू आहे हळूहळू. आणि आता सुरू करतोय वाजवायला. माझ्या बाजूला आता आहे या टॉमवर आहे, आणि बाजूला मोजम आहे, पाठी सिमोन आहे, या बाजूला सिम2 आहे, तिकडे साहिल आहे, राघव आहे मध्ये, त्यावरला लास्टच्या टॉमवर आकाश, रुपेश झेंडे पॅडवर आहे, आणि सचिन त्या बाजूला आहे.
अशा प्रकारे बराबर रात्रीचे 12:30 वाजता आपला पॅकअप झालेला आहे. मला सामान वगैरे पॅकिंग करून घेतो, मग नंतर भेटतो, कारण की आपल्याला पटापट निघायचं आहे. पहिला पॅकिंग वगैरे करतो, मग नंतर भेटतो. तर सामान वगैरे पॅकअप केलं आणि आता बसलो बसमध्ये. अजून म्हणजे थोडीवरती सामान वगैरे बांधतात ते लोक. आणि आता रात्री काय कुठे थांबणार नाही, डायरेक्ट मुंबईला, कारण की उद्या सकाळी म्हणजे दुपारपर्यंत लवकर पोचायचं आहे, म्हणून जास्त टाईमपास नाही करणार आहे. इकडून काहीतरी 3 वाजता असं म्हणजे दाखवते की 3 वाजता पोचणार तिकडे आपल्या लोकेशनवर, म्हणून कुठे थांबणार ना, डायरेक्ट जाणार आपल्या लोकेशनवर. भाऊ कुठे थांबलो तर थांबणार, नाहीतर मग डायरेक्ट मुंबईलाच. गुड मॉर्निंग. आता आम्ही पोचलो आहे सोलापूरला. 10 वाजले. अजून आम्हाला पोचता कदाचित 2 किंवा 3 वाजतील. 3 वाजतील, सांगता येत नाही. अजून आहे 2-3-4 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. अजून चाय प्यायला थांबलेलो आम्ही सगळे. रात्री फक्त शॉर्मा खाल्लेला आम्ही, तिथून ऑर्डर केलेली शॉर्मा खाल्ला. शॉर्मा खाऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो तिथून. आणि मग आता सकाळी 10 वाजता थांबले चाय प्यायला. आपल्याला अंबरनाथला पोचायचं आहे ना, 7 वाजता आपलं स्टार्ट आहे, तर तिकडे आपल्याला 5 वाजेपर्यंत तरी पोचावं लागेल. मग 5 वाजता पोचून आपल्याला सेटअप वगैरे करायचं आहे, म्हणून थोडा घाई करतो. कुठे थांबणार नाही आता डायरेक्ट अंबरनाथलाच थांबणार. असं कुठे टाईमपास करणार नाही. आता चाय पिऊन आलं आहे, आता निघूया. तर आम्ही मुंबईला पोचलो. मुंबईला म्हणजे अंबरनाथला संध्याकाळी 6:30 वाजता बोललो. तिकडे आपला दुसरा शो होता आजचा, तो वाजवला. 6:30 वाजता आम्ही तिकडे पोचलो. सेटअप वगैरे केला, पटापट वाजवलं आणि 10 वाजता बरोबर पॅकअप झालं. पॅकअप करून मग तिथून मी, पप्प्या आणि बाव्या आणि सोहम, आम्ही 4 जण टेम्पो घेऊन आलो वाशीला, जिकडे आपल्याला उद्या वाजवायचा लास्टचा म्हणजे आनंद चतुर्थीचा लास्टचा दिवस आपल्या गणपतीचा वाजवायचा वाशीचा राजा. तिकडे आम्ही टेम्पो लावला. टेम्पो लावून आम्ही तिथून ओला बुक केली. ओला करून आता चाललो आहे जोगेश्वरीला. जोगेश्वरीला पप्प्या गाडी घेणार आणि आम्ही जाणार दहिसरला घरी. आणि बाकीचे सगळे परेलला गेलेले. आपला मॉर्निंगचा पण शो आहे, तिकडे मी नाही जाणार आहे, मी डायरेक्ट वाशीला येणार दुपारी. तर म्हणून मी ब्लॉग काय जास्त शूट केला नाही तिकडचा. थोडाफार एखाद क्लिप आहे तुम्हाला बघायला भेटेल आजच्या शूटची, ती आम्ही अंबरनाथला वाजवला. तर चला, आजचा आपला हैदराबादचा ब्लॉग इथेच एंड होतोय. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय, गुड नाईट.